नमस्कार, मी अतुल जैन. हिंदी न्यूज चॅनल नेतानगर 24/7 चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण गेली अनेक दिवस अनेक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की विभागामध्ये आता गेली 6 वर्षाच्या आसपास नगरसेवक नाही आहेत. सगळे माजी नगरसेवक आहेत, पण ते माजी नगरसेवक सध्या काय करतात आणि बाकी उतावळे जे गुडघ्याला बाशिंग बांधून जे उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत तर ते सुद्धा सध्या शांत बसलेले आहेत, कुठेतरी थंड बसलेले आहेत, कारण निवडणुका होत नाही आहेत. तर खरंच हा एक वेगळा रंग दिसतोय सध्या आपल्याला राजकारणातला. पण यामध्ये जनतेला यातलं काहीच माहीत नाही आहे की नगरसेवक आहे किंवा नाही आहे, किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत किंवा नाही आहेत, याच्याशी काही घेणं नसतं. पण लोकांचे जे प्रश्न असतात ते सुटले पाहिजे असतात आणि त्याचसाठी आज आपण वॉर्ड क्रमांक 84च्या भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांच्याशी आपण बोलणार आहोत. अभिजितजी, आपलं हार्दिक स्वागत. अभिजित सर, हा जो वॉर्ड क्रमांक 84चा विभाग आहे हा खरं म्हणजे शिवसेनेचा गड मानला जायचा. पण मागच्या वेळेला जेव्हा आपण उमेदवार म्हणून उभे होतात तेव्हा लोकांच्या मनात शंका होती की अभिजित सामंत निवडून येतील का. पण साहेब, काय असा चमत्कार झाला आणि साहेब तुम्ही या ठिकाणी चांगल्या मतांनी निवडून आला, नगरसेवक म्हणून 5 वर्ष राहिलात. साहेब, हे कसं शक्य झालं? हा वॉर्ड जो होता तो शिवसेनेच्या हातातला वॉर्ड तुम्ही खेचून आणला. ते मला असं वाटतं की मी काही खेचून आणलं नाही आणि हा वॉर्ड नाही तर मुंबईमध्ये 82 वॉर्ड असे आहेत की ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून निवडून आले. आपल्याला एक बघितलं पाहिजे की ज्यावेळी आम्ही युतीमध्ये होतो, म्हणजे आता पण युतीत आहोत, पण त्यावेळीची शिवसेना त्यांच्यावर युतीमध्ये असताना आपण बघितलंय की आम्ही जास्तीत जास्त मुंबईमध्ये 227 पैकी 60-65 वॉर्ड लढवायचो आणि त्यामुळे वॉर्ड लढवायलाच आम्हाला कमी मिळायचे आणि त्या 65 वॉर्डमधून आम्ही 30-35 नगरसेवक आमचे निवडून यायचे. आणि हा जो भाग आहे आपण जे म्हणतो की शिवसेना, कारण युतीमध्ये ते होते त्यामुळे ते युतीच्या मतावर जिंकत होते. पण ज्या युती तुटली 2017 साली कॉर्पोरेशनची, त्यावेळी बघितलं की मतदार हा कोणाच्या बाजूने आणि मतदार हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने, आणि म्हणून तुम्हाला मी एक नगरसेवक म्हणून तुमच्यासमोर दिसतोय. त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीला मानणाऱ्या मतदारांचा विजय आहे. त्यामुळे मी आपल्यासमोर एक नगरसेवक म्हणून बसलेलो आहे. साहेब, तुम्हाला पहिल्यांदा एक आपण बघतो की ज्यावेळेला नगरसेवक होतो तेव्हा नगरसेवक चांगला शिकलेला, सवरलेला आणि एक चांगला संस्कार विचाराचा असायला पाहिजे. तर हे सगळे गुण साहेब तुमच्यामध्ये आम्हाला नेहमीच बघायला मिळाले साहेब. आणि चांगल्या घराण्यातून तुमचं एक वर्चस्व राहिलेलं आहे, एक चांगलं नाव तुमचं आहे. साहेब, या वॉर्डमध्ये तुम्हाला 5 वर्षात काय काम करता आले साहेब? तर 5 वर्षात काम काय करता आलं असं म्हटलं तर मागे वळून बघितलं तर कसं असं की नगरसेवकाने कामं काय करायची. मुंबईच्या नगरसेवकाकडे आज मला वाटतं तुम्हाला माहिती आहे की रस्ते, पाणी, ड्रेनेजमध्ये 2 प्रकार असतात. एक तर पावसाचं पुराचं पाणी आणि दुसरं आपण जे रोजचं सिवरेजचं पाणी असतं ते असतं. दिवाबत्ती आहे, महानगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेची इस्पितळं, फायर ब्रिगेड. मला असं वाटतं की म्हणजे बाकीच्या सेवा देतो ते देतोच, पण ह्या महत्त्वाच्या सेवा आज महानगरपालिकेकडे आहेत. आणि त्यामुळे माणसाचं सकाळी उठल्यापासूनचं जीवन जे चालू होतं आणि तो रात्री जेव्हा झोपताना त्याला रात्री डास चावले नाही पाहिजेत, म्हणजे कीटकनाशकचं काम पण महानगरपालिकेकडेच आहे. मला असं वाटतं त्याला सावली मिळायला पाहिजे म्हणून झाड लावायचं काम पण महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईकरांच्या जीवनाशी निगडीत असलेले सर्व प्रश्न हे महानगरपालिकेशी आहेत. त्यामुळे इतरांचं तर महात्म्य आहेच, पण लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकाचं मुंबईकरांच्या जीवनातलं महत्त्व हे खूप फार मोठं आहे. त्यामुळे हे करत असताना ती कामं आपल्याला रोज करावीच लागतात. म्हणजे कुठे पाणी येत नाही तर कुठे सिवरेज भरून जातं, तर कुठे खड्डे पडले तर कुठे कचरा पडलाय, कुठे दिवाबत्ती गल्लीमध्ये बंद झालेली, कुठे झाडं उन्मळी पडायला आले तर त्याची कटिंग केली पाहिजे, कुठे मच्छर जास्त झाले तर त्याची फवारणी करून घेतली पाहिजे. ही सगळी कामं आहेतच, पण ते करत असताना मुंबईमध्ये तुम्ही बघता की निदान ह्या विभागामध्ये अक्षरशः जागेची म्हणजे कुठली डेव्हलपमेंट करायला आपल्या जागेची कमी होती. आणि 2017 साली फेब्रुवारीमध्ये निवडून आल्यानंतर मी माझ्या सर्व भाजपच्या सहकाऱ्यांसह वॉर्डचा नकाशा घेऊन बसलो. त्याच्यामध्ये DPचं जी रिझर्वेशन्स आहे ती समजून घेतली. आम्ही अक्षरशः 15-20 दिवस फिरत होतो आणि प्रत्येक गल्लीत जाऊन त्यांच्या समस्या काय आणि आपण काय करू शकतो हे बघितलं. आणि जसं तुम्ही म्हणाल तर हेही सगळ्या बेसिक समस्यांना तोंड देत असतानाच, फंड जो अवेलेबल झाला त्यातून कामं करत असतानाच 3 ते 4 महत्त्वाची कामं आपण ह्या वॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की
तुम्ही जर कोलडुंगरीमध्ये जाल तर तिकडे महानगरपालिकेचं एक डिस्पेन्सरी होती. ते डिस्पेन्सरीचं आपण आज रूपांतर एक 5 मजली माननीय मनोहर पर्रीकर यांच्या नावाने 5 मजली एक इमारत उभी राहते. त्याच्यामध्ये 2 मजले डिस्पेन्सरीचे आहेत आणि 2 मजले डायलिसिस सेंटरचे आणि 5वा जो मजला आहे त्याच्यामध्ये आपण योगा सेंटर करतोय. तसंच जर तुम्ही आतमध्ये सुभाष रोडला गेला तर तिकडे एक छोटा प्लॉट होता, ॲम्युनिटी प्लॉट होता आणि तो प्लॉट पडून होता. तर त्या प्लॉटवरती आपण विद्यार्थ्यांकरता एक अभ्यासिका करतो, ज्याच्यामध्ये एका वेळी 80 ते 100 विद्यार्थी बसून अभ्यास करू शकतील अशी एक ती पण आता ती मूर्त स्वरूपात येत आहे. आता हे 2 प्रोजेक्ट मागे पडण्याचं कारण असं की कोविड काळामध्ये 1.5 वर्ष कामच नाही झालं, त्यामुळे हा प्रोजेक्ट डिले झाले. पण आज जे आम्हाला म्हणजे थोडा वेळ मिळाला त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट करतो. त्याच्यापैकी अभ्यासिकेचा प्रोजेक्ट मला वाटतं पुढच्या 2 ते 3 महिन्यात पूर्ण होईल. डिस्पेन्सरी म्हणजे 5 मजली इमारत ही जानेवारी 2024पर्यंत पूर्ण होईल. तसंच एक प्रोजेक्ट काम करण्याची संधी मला मिळाली की अनेक वर्ष मी ऐकून होतो की नित्यानंद शाळेच्या बाजूला एक प्लॉट पडून होता, पण त्याच्यामध्ये आतमध्ये जायला म्हणजे दुर्दैवानं ॲप्रोच रोड नव्हता. 17 साली निवडून आल्यानंतर मला ती परिस्थिती माहिती होती, त्यामुळे मी 1-1.5 वर्ष मला झटावं लागलं, कारण महानगरपालिकेचे 2 विभागच एकमेकांशी म्हणजे शिक्षण विभाग आणि उद्यान विभाग. पण शेवटी मला काही अधिकाऱ्यांची मदत मिळाली आणि त्यांच्यामुळे मला एक तिकडे ॲप्रोच रोड शाळेतून मिळाला आणि तो ॲप्रोच रोडचा उपयोग करून आपण एक 8,800 स्क्वेअर फीटचं गार्डन एक नव्याने या वॉर्डकरता आपण करू शकलो. बाकी आपण बघाल तर जी काही अशी आम्ही काही म्युरल्स केले, काही सौंदर्यीकरणाची कामं केले आणि आजच संध्याकाळी म्हणजे मी आज केईस्टला म्हणजे केईस्टवरून मी BMC हेड ऑफिसला गेलो होतो. आपण हा जो नासी फडके रोडवरती जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली 32,000 स्क्वेअर फीटचा आपण एक डेव्हलपमेंट करतो आहे, ज्याच्यामध्ये योगा सेंटर येणार आहे, ॲम्फी थिएटर होणार आहे, लहान मुलांना खेळायला जागा आहे, नंतर एक नर्सरी होणार आहे, ओपन जिम आहे आणि ब्रिजच्या खाली आणि अभ्यासिका असे एक 32,000 स्क्वेअर फीटचं डेव्हलपमेंट होणार आहे. फक्त आता काय ते प्रोजेक्टचं बजेटचं चालू आहे, कारण अजूनही अर्थसंकल्पातून आम्हाला बजेट मिळेल, पण तत्वतः ही योजना सँक्शन झालेली बजेट करता आम्ही थांबतो. ते झालं की आपल्याला हे पण काम चालू झालेलं दिसेल. म्हणजे खास करून जाणून घेणं आवडेल, हा जो तुम्ही विषय सांगितला, हा जो प्रकल्प आपण राबवतो तो तेलीगलीच्या ब्रिजच्या खाली जो नवीन होतोय, तर खरंच कौतुकास्पद आहे की 32,000 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये आपण इतकं मोठं काम करतोय. कारण का ब्रिज एन्क्रोचमेंट होतं किंवा तिथे गाड्या पार्किंग होतात, पण त्या ठिकाणी तुमची संकल्पना साहेब मनात आली कशी? मुळात ही एक मोठी संकल्पना आहे. नाही, काय झालेलं आहे की आपल्याला म्हणजे जर आपल्याकडे जर कुठली कमतरता असेल तर आपण बघत असतो की आपण काय करू शकतो. आता मी जसं म्हटलं की काय केलं आहे, तर एक 1200-1400 स्क्वेअर फीट जागेमध्ये अभ्यासिका, काय केलं आहे तर 8,800 स्क्वेअर फीटमध्ये गार्डन, आणि तुम्ही जर मुंबईतल्या इतर भागात बघाल तर एकराचं गार्डन असतं. अभ्यासिकेकरता 1000 स्क्वेअर फीट जागा मिळते, पण आपला प्रभागच असा आहे की ह्याच्यामध्ये दाटीवाटीची संख्या आहे आणि असे कुठले रिकामी प्लॉट्स अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे जे मिळेल त्याच्यामध्येच बसून घ्यायचं. हे शेवटी मी इंजिनियर आहे, त्यामुळे इंजिनियरचं काम हेच असतं, जे मिळेल त्याच्यामध्ये मॅनेज करायचं. आणि त्यामुळे ज्या हे ब्रिजची जागा दिसते त्याच्यावेळी मी म्हटलं की ह्याच्या खाली नाहीतरी तुम्ही म्हणता तसं काहीतरी येऊन तिकडे एन्क्रोचमेंट होणार, त्याच्यावर झगडा, त्याच्याविषयी मी म्हटलं की हे प्लॅनिंग करून ह्याच्या खाली जर आपण लोकांना उपयोगी, शेवटी काय लोकांना उपयोगी जी गोष्ट करू त्याला आपल्याला पाठिंबा मिळतो आणि मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा पण पाठिंबा मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायला मला आवडतं की माननीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये अनेक आपण असे सुशोभीकरणाचे प्रकल्प राबवायला सुरुवात केली, त्याच्यापैकीच हा एक प्रकल्प आपल्याकडे येणार आहे. एक काम अजून मला तुम्हाला सांगायचं मला आवडेल की आपला हा जो साईवडीचा जो भाग आहे आणि कोलडुंगरीचा भाग आहे हा अनसिवर्ड भाग आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सिवरेजच्या लाईन्स नाहीत, डायरेक्ट ओपन नाल्यामध्ये सिवरेज सोडलं जातं किंवा सेप्टिक टँकमध्ये सिवरेज साठवलं जातं आणि नंतर महानगरपालिकेच्या गाड्याहून ते घेऊन जातात. त्याचं कारण असं होतं की जम्बोदर्शन एरियामध्ये जवळपास 25 वर्षापूर्वी सिवरेज लाईन टाकण्याचं काम चालू झालं होतं, पण 2 भागामध्ये म्हणजे जम्बोदर्शनमधल्या विमानदर्शन सोसायटी आणि नित्यानंद शाळेच्या इकडे खोदत असताना सॉलिड रॉक लागला, काळा पत्थर जो म्हणतो, आणि तो दगड तोडण्याचं त्यावेळी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं नव्हतं. त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरनं ते काम सोडून अर्धवट काम सोडून गेला. त्यामुळे ही सिवर लाईन झाली ना. आणि हे माहिती असताना पक्षाने मला सगळ्यात महत्त्वाचं मी सांगू इच्छितो की पक्षाचे मला म्हणजे मी आभार मानतो, माननीय देवेंद्रजींचे आभार मानतो की त्यांनी पहिल्या वर्षी मला स्थायी समितीमध्ये सदस्य होऊन दिले. तर साधारणपणे
4-5 वर्षाचे टर्म पूर्ण झाल्यानंतर मग एखाद्या नगरसेवकाला चान्स मिळतो. पण त्यांनी मला चान्स दिला त्याचं कारण एखाद्या माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल माहीत नाही. पण स्टँडिंग कमिटीमध्ये मी 3 वर्ष होतो सुरुवातीचे, आणि ते करत असताना मला फायदा झाला की स्टँडिंग कमिटीमध्ये तुम्हाला प्रशासनाशी खूप जवळून काम करायला मिळतं आणि एक वेगळा रॅपो असला की तुम्ही काम करून घेऊ शकता. तर हे जे मायक्रो टनलिंगने काम करत होतं, ते मायक्रो टनलिंगचं काम खूप छोटं होतं. हे 1.5-2 कोटीचं काम टनलिंगवाल्यांकरता खूप छोटं असतं, आपल्याकरता मोठं असतं. ते काम ते पहिल्यानं टेंडर आम्ही काढलं, त्यांनी 55% अधिक भरलं. दुसऱ्यानं टेंडर काढलं 110% अधिक भरलं. का तर त्यांना हे काम नको होतं. शेवटी मी स्थायीमध्ये असताना मग एक शक्कल लढवली की महानगरपालिकेची काही इतर कामं येत होती. साधारण 100 कोटीचं एक टेंडर येत होतं. मी चीफ इंजिनियरना विनंती केली की साहेब माझं जे इकडचं जे छोटं काम त्या टेंडरवर टाकून द्या, म्हणजे कुठलंही कंपनी ते नाकारू शकत नाही. आणि असं करून 2020 साली मला वाटतं 26 जानेवारीला आपण तिकडे भूमिपूजन केलं. आणि पण करोना मार्चमध्ये चालू झाला आणि परत त्या कामामध्ये पण थोडे अडथळे आले. पण आता ती लाईन पूर्ण झालेली आहे. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपण ती सिव्हर लाईन चालू करणार. त्यामुळे जवळपास साधारण 5 ते 6 हजार घर, कारण 3 ते 3.5 हजार घरं ह्या वॉर्डातली आहे. आणि समोरच्या वॉर्डात जे मला माहीत नव्हतं, म्हणजे पारसी कॉलनी आणि बाकी जे मांजरेकरवाड्यां जी एरिया आहेत त्या एरियातल्या लोकांना पण ह्या सिव्हर लाईनचा उपयोग होणार आहे. त्यामुळे साधारण 5 ते 6 हजार लोकांना हे सिव्हरचा म्हणजे सिव्हर क्लीन होईल. त्यामुळे आपल्याकडे जो सिव्हरचा जो सेप्टिक टँकचा जो प्रकार आहे तो आता टाळला जाईल. ते एक काम जे तुम्हाला असं वर दिसत नाही पण ते रोडच्या खालचं काम आहे, ते पण आपण काम छोटं आहे पण त्याच्यावर सुविधा मोठी मिळणार आहे. ते पण काम आपण आता केलेलं आहे. त्यामुळे ती एक नागरी सुविधामध्ये ते पण एक आपल्याला काम धरता येईल निश्चितच. साहेब, तुम्ही साईवाडीचा विषय घेतला म्हणून आवर्जून तुम्हाला विचारायचं वाटतंय की ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष जो एक रस्ता आहे तेल्लेगलीतून येणारा जो रस्ता आहे तो होत नाहीये आणि त्या ठिकाणी रस्ते सुद्धा खराब आहेत. तर साहेब काय अडथळे आहेत, कारण तो रस्ता फार महत्वाचा आहे, लोकांसाठी खूप उपयोगी होणार आहे. तर हा कधीपर्यंत होऊ शकतो साहेब? फार महत्वाचा विषय नाही. ह्याच्यामध्ये 2 उत्तर आहेत, ज्याच्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर देणं आणि दुसरं त्याच्यामध्ये मी काय एक अजून तोडगा आणला ते मी तुम्हाला सांगतो. की साईवाडीचा जो वरून रस्ता येतो आता त्याच्यामध्ये पुढे रस्ता जायला अडथळा ह्याच्याकरता, कारण तिथे काही स्ट्रक्चर्स आहेत आणि त्या स्ट्रक्चरशी जोपर्यंत व्यवस्था लावत नाहीत तोपर्यंत त्या स्ट्रक्चरनं असं उखडून आपण कुठे फेकू शकत नाही आणि त्यामुळे तो रस्ता राहिलेला आहे. प्लस इकडचे बिल्डरचे आणि इतर काही लोकांचे काही वाद आहेत. त्याच्यावेळी बिल्डरने मला असं कळलं की एकदा आम्ही बिल्डरच्या मागे लागलो की बाबा हा रोड चालू कर, पण त्याने चालू केला पण काही लोकांनी त्याला विरोध केला, त्यामुळे ते काम थांबलंय. पण एक दुसरं मला महत्त्वाचं ह्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे तुम्ही मला आठवण करून दिली. नोव्हेंबर 2021 साली मी एक ठरावाची सूचना महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडून ती जानेवारीमध्ये मंजूर करण्यात आली. ती सूचना अशी आहे की महानगरपालिका ही SRA कॉलनीमध्ये कुठली डेव्हलपमेंटची कामं करत नाही. तर एक गोष्ट मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी त्याच्यावर थोडा अभ्यास केला आणि त्यातून असं लक्षात आलं SRAची जी डेव्हलपमेंट होते त्या डेव्हलपमेंटमध्ये जो रेव्हेन्यू असतो, रेव्हेन्यू म्हणजे रेडी रेकनर रेटप्रमाणे त्याचं 5% चार्ज हा SRA डेव्हलपरला SRAला भरावा लागतो. म्हणजे साधारणपणे जर साईवाडीचा जर प्रकल्प बघितला तर त्याचा रिडेव्हलपमेंट आणि सेल कंपोनंट जर 500 कोटीचं असेल तर त्याला मी जे सांगत होतो की SRA डेव्हलपमेंट जे होते नियम असा आहे डेव्हलपमेंट कंट्रोलचा की जेवढी तुम्ही जागा डेव्हलप कराल रिडेव्हलपमेंटची आणि सेलची त्याची जी रेडी रेकनर व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूच्या 2% चार्ज हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चार्ज म्हणून SRAला डेव्हलपरला द्यायचा असतो. म्हणजे साधारणतः जर साईवाडीचा जर प्रोजेक्ट बघितला तर जो 1999 पासून चालू आहे आज अजून पूर्ण व्हायचा आहे, पण त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट आणि सेल हा कंपाऊंड बघितला तर साधारण आजच्या मार्केट रेटने तेव्हापासून जर काढलं तर 500 कोटीचा प्रोजेक्ट आहे. त्याचे 2% म्हणजे 10 कोटी रुपये SRAला भरायला पाहिजे. हे मी जस्ट अप्रॉक्सिमेटली सांगतोय, 10चे कमी असतील जास्त असतील. आणि त्या 2% जे तुम्ही व्हॅल्यू SRAमध्ये भरतात त्याचे 90% पैसे हे BMCला यायला पाहिजे. म्हणजे ही जी डेव्हलपमेंट होते त्याचा पैसा हा BMCला यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे तो येतो पैसा नाही, तो येत नाहीये कारण ह्याच्या आधीच्या गव्हर्नमेंट्सनी ह्याच्यामध्ये लक्ष दिलं नव्हतं. म्हणून आत्ता आम्ही आपल्या सरकारकडे मागणी केलेली आहे की बाबा हा जो पैसा SRAकडे येतोय तो SRAकडून महानगरपालिकेकडे द्यावा आणि महानगरपालिकेतर्फे SRA प्रोजेक्ट्समध्ये जे काही समजा रोडचं काम असेल, ड्रेनेजचं काम असेल, स्टॉर्म वॉटरचं काम असेल ते करण्याकरता आपल्याला महानगरपालिकेकडून फंड मिळावा अशा प्रकारची मागणी
केली आणि नुसती मागणी पेपरवर केली नाही तर सभागृहामध्ये असा ठराव मांडून तो जानेवारी 2022 आपण तो पास करून घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं ज्यावेळी नवीन सभागृह परत बसेल त्यावेळी ह्या मागणीला एक सर्क्युलरमध्ये रूपांतर होईल आणि त्यामुळे पुढच्या नगरसेवकांना मुंबईभरातल्या SRA काम करायला आपला निधी वापरता येईल. साहेब, आता जसं तुम्ही सांगितलं की या सायवाडीमध्ये जे SRA स्कीम आहेत त्या SRA स्कीममध्ये अनेक प्रॉब्लेम्स होत असतात, तर अशा गोष्टी सुद्धा तुम्हाला फेस करावं लागलं कारण का SRAच्या ज्या इंटरनल समस्या असतात. आता माझ्याकडे एक विषय आहे साहेब, साई पार्वतीचा एक विषय म्हणा, त्यांचे इंटरनल खूप मोठा प्रश्न आहे. त्यांच्या आपसामध्ये खूप भांडणं होत आहेत आणि त्यांचे जे पैसे वापरले गेले त्यावरनं सोसायटीमध्ये वाद झालेले आहे. साहेब, असा काय विषय तुमच्याकडे आला आहे? नाही, असे अनेक विषय चालू असतात, पण ते SRA कशाला, ते प्रायव्हेट बिल्डिंग्सचे पण येतात आपल्याकडे, चाळीमधले पण येतात की बा चाळीमध्ये मीटरचे पैसे भरायचे असतात, सगळे कॉमन, ते कोण भरतात नाही भरत. सोसायटीमध्ये होतात की लोक मेंटेनन्स भरत आहे. हा प्रकार हा SRA असं नाही आहे, सोसायटीमध्ये असतो, चाळीमध्ये असतो, त्यामुळे ते होत असतं आणि त्याला एक मानवी दृष्टिकोनातून आपल्याला जे काही बाजू आहे ती घेऊन त्याप्रमाणे लोकांना मदत करायला. साहेब, आता खूप मोठी गोष्ट आहे की नगरसेवक पद आता तुम्ही माजी नगरसेवक झालात, 6 वर्षाच्या आसपास साहेब झालं, पण आम्ही बघतोय की तुम्ही हा दिवस रात्र म्हणजे सकाळ झाली की तुम्ही लगेच गाडी घेऊन धावत असता, लोकांची कामं करत असता. साहेब, याला एक फंड लागतो आणि फंड तुमच्याकडे आज बहुतेक नगरसेवक नसल्यामुळे येत नसेल. साहेब, ही सगळी कामं होतात कशी साहेब, तुम्ही कसे करताय काम? नाही, 2 प्रकार असतात. एक तर फंड म्हणजे नवीन काम करायला तुम्हाला फंड लागतो निश्चित, म्हणजे लादीकरण करायचं, हे करायचं आहे, त्याला फंड लागतो. की एखाद्या, जसं आता मी म्हटलं की हा प्रोजेक्ट आपण 3 उभे केले, त्याला फंड लागतो. तर आता असं ना की 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. एक तर शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं गव्हर्नमेंट आल्यानंतर महानगरपालिकेवरती फोकस ठेवून, म्हणजे महानगरपालिका का, कारण मी जसं म्हटलं की पाणीपासून, खड्ड्यापासून, म्हणजे रोडपासून ते झाड, कचरा, हे सगळे विषय जे आहेत. त्यामुळे आता तुम्ही बघाल तर पूर्वीच्या काळी जे खड्डे पडायचे रस्त्यावरती तर ते खड्डे बुजवले जायचे, पण बुजवल्यानंतर 2 दिवसात परत उखडले जायचे. आत्ता आम्ही नगरसेवकाने मागणी केल्याप्रमाणे माननीय देवेंद्रजींनी, माननीय एकनाथजी शिंदे यांनी नवीन टेक्नॉलॉजी आज आपले खड्डे भरायला आता वापरायला सुरुवात केली. एक तर रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीट आणि दुसरं मास्टिक. ह्या 2 प्रकारे जर आपण बघितलं, आज इथून पण खाली उतरून जर तुम्ही बघाल तर जे पूर्वी खड्डे पडले होते त्याच्यावरती ह्या 2 पद्धतीने खड्डे भरल्यामुळे आज परत इकडे खड्डे पडत नाहीत. त्यामुळे मला काय म्हणायचं की जरी महानगरपालिकेचा फंड नसेल तरी सरकार आणि महानगरपालिका यांच्यातल्या समन्वयातून जो काही एक नवीन प्रकारे आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रकारे आता टॉयलेट रिपेअरची कामं आम्ही चालू केलेली आहेत, अनेक ठिकाणी लादी गटारची कामं चालू केलेली आहेत. नवीन रोडची कॉन्ट्रॅक्ट जी होती ती आत्ता म्हणजे मोठ्या प्रमाणावरती नवीन रोडची 400 किलोमीटरचे रस्ते आता संपूर्ण मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे होणार आहेत. आणि आता तुम्ही माझ्या जर व्हॉट्सअपवर बघाल, मी तुम्हाला दाखवीन, तर वॉर्ड 84मध्ये राहिलेले काही रोड्सची मी एक लिस्ट दिली आयुक्तांना आणि त्यांनी तातडीने ती चीफ इंजिनियर रोड्स त्यांना दिली आणि चीफ इंजिनियर रोड्सने मला सांगितलं की अभिजित, हे 10 रोड जे तुम्ही दाखवले त्याच्यापैकी 8 रोड आम्ही करू शकतो. म्हणजे ही ट्रान्सपरन्सी आलेली आहे, ॲडमिनिस्ट्रेशनशी आमचा फॉलोअप चालू आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं काम करत राहिलं. इव्हन ॲडमिनिस्ट्रेशनला पण नगरसेवकांची गरज असते, कारण त्यांना शेवटी लोकांचे प्रश्न असे लगेच कळू शकत नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्न नगरसेवकाच्या थ्रूच त्यांच्याकडे जात असतात आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांचं पण सहकार्य मिळतं. साहेब, तुम्ही रोडचा महत्त्वाचा विषय घेतला साहेब. 8 रस्ते होत आहेत, गणेशोत्सव येतोय, गणपती मंडळ सुद्धा फार चिंतेत आहेत. हे लोकांना गणेशोत्सवाच्या आधी मिळेल? नाही, हे जे मी रस्ते म्हणतोय हे पुढच्या वर्षी होणार रस्ते आहेत. अगदी आपल्या ह्या CC सगळे CC रोड, आता ह्याच्या पुढचे सगळे रोड CC होणार आहेत. ह्याच्या आधी हे 8 रस्त्याच्या आधी पण 14 रस्त्याचं आपण टेंडर पास करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण ज्या वॉर्डमध्ये बसतो तिथे वॉर्ड 84मध्ये 14 रस्ते होतच आहेत, ते सोडून अजून 8 रस्त्याचं टेंडर मी घातलं हे तुम्हाला मी सांगतोय. गणेशोत्सव काळामध्ये जिथे काही खड्डे पडलेत ते खड्डे आपण पूर्ण मास्टिक किंवा रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटद्वारे आपण ते बुजवणार. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. साहेब, आपल्या अंधेरीतला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जो गोखले ब्रिज आहे, फार महत्त्वाचा ब्रिज आहे आणि तो गेली अनेक वर्ष काही कारणास्तव कळेना पण खूप डिले झाला. हे इतर देशात असतं, जगात असतं, कुठे दुसऱ्या देशात तर ते लगेच झालं असतं. साहेब, आपल्याकडे फार डिले झाला आणि तुम्ही पाठपुरावा करत आहात आणि काही गोष्टी ज्या होत्या, ज्या वेळेला ते डिगिंग होत होतं तेव्हा त्याची धूळ माती उडत होती, त्याचा आवाज तुम्ही उचलला. त्यानंतर जो रस्ता ईस्ट वेस्टला जाण्यासाठी तुम्ही एक पत्र रेल्वेला दिलं होतं. साहेब, खूप खूप काम केलं या ब्रिजसाठी. साहेब, सध्या परिस्थिती काय आहे आणि तुम्ही त्याच्यावर कसं लक्ष देताय?
नाही, डिले केला म्हणण्यापेक्षा ह्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. एक तर गोखले ब्रिज जीर्ण झाला हे माननीय आमदार अमित साटम यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महानगरपालिकेला कळलं का? त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. कारण जर गोखले ब्रिजवर परत एकदा जर अपघात झाला, एकदा एक छोटा अपघात झाला होता, जर अपघात झाला असता आणि जीवितहानी झाली असती तर कोण जबाबदार होतं? त्यावेळी हीच आज जे विरोध करतात ते लोक म्हणाले असे की सरकारमध्ये तुम्ही माझं म्हणणं असं होतं की गोखले ब्रिज जीर्ण झाला हे महानगरपालिकेला माहिती होतं. आपल्याला माहिती आहे की 1.5 वर्ष रेल्वे बंद होती. त्या काळामध्ये कुठेतरी हे काम करता आलं असतं आणि ते काम त्यावेळी महानगरपालिकेने केलं नाही. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष अमित साटम यांनी हा विषय घेतला आणि आपण गोखले ब्रिज हा पाडून नव्याने उभारण्याला सुरुवात केली आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, गोखले ब्रिजला उशीर होतं असं जे म्हणतात त्यांना मला एक सांगावं असं वाटतं. 2019 साली टाइम्स ऑफ इंडियाच्या बाजूला जो हिमालय ब्रिज होता, छोटा ब्रिज आहे, एक रोड क्रॉस करून एका बाजून दुसऱ्या बाजूला जाणारा हा ब्रिज आहे. तो ब्रिज बांधायला बरोबर 5 ते 6 वर्ष घेतली आपण. जर एवढासा ब्रिज आणि त्याच्यामध्ये काही नाही, खालून रस्त्याची रहदारी आहे, तो ब्रिज बांधायला महानगरपालिका त्या काळी त्यावेळी जे नेतृत्व होतं, मला परत नावं नाही घ्यायची आहेत, त्यांच्या नेतृत्वात जर एक छोटा ब्रिज बांधायला जर तुम्हाला 5 ते 6 वर्ष लागत असतील, हा तर रेल्वेच्या वरून जाणारा ब्रिज आहे, खालून रेल्वेची परमिशनचा पण त्रास होता. नाही, परमिशन तर ठीक आहे, परमिशन एक वेळ मिळेल, पण काम करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की आपली रेल्वे रात्री साधारण 1-1:30ला थांबते आणि सकाळी 4-4:30ला चालू होते. तो मधला जो 3 तासाचा वेळ आहे, ह्या 3 तासामध्ये आपल्याला ही कामं करायची आणि हे करत असताना परत मोठा जो काय प्रॉब्लेम रेल्वेला आला, तो रेल्वे नाही कॉन्ट्रॅक्टरला जो आला तो असा होता की अशा प्रकारची गर्डर्स हे सगळीकडे होत नाहीत. ते 2 कंपन्यांमध्ये शक्य होते, एक तर सेलमध्ये स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड आणि दुसरं JSWमध्ये. तर त्याच्यापैकी मला वाटतं सेलला ऑर्डर दिली होती, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे, पण त्याच्यामध्ये काही कामगारांच्या ह्याच्यात प्रोडक्शनमध्ये कमी जास्त झाल्यामुळे मग ती ऑर्डर कॅन्सल करून आता ती दुसऱ्या कंपनीला, प्रायव्हेट कंपनीला दिली आणि तिथे पण काम होत असताना तिकडे काय पूरबीर आला आणि थोडा डिले झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट अजून एक 5-6 महिने पुढे गेला आहे, पण दिवाळीच्या आसपास कुठेतरी एक साईड लेन आपण चालू करू असं कंत्राटदार आणि रेल्वे आणि महानगरपालिकेचं म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की मे महिन्यापर्यंत आपण हा गोखले ब्रिज साधारणपणे मे-जूनपर्यंत पुढच्या वर्षीचा 2024 आपण चालू करू शकतो. छान साहेब, अभिनंदन. साहेब, विषय असा होता की आपण महानगरपालिकेत महत्त्वाच्या कमिट्यांवर काम केलेलं आहे. आपण ज्यावेळेला भ्रष्टाचाराचा आरोप लागतो, आपण कसं बघताय, आपण महानगरपालिकेत काम करत होतात आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेचा भ्रष्टाचार हा किती मोठ्या प्रमाणात आहे साहेब, आणि ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे युवा नेतृत्व जेव्हा मोर्चा घेते आणि सरळ सांगते महानगरपालिका स्वतः भ्रष्टाचार करते, तर हा साहेब नेमका भ्रष्टाचार कुठे होतोय असं तुम्ही कुठे कसं पद्धतीने सांगू शकाल? ते भ्रष्टाचार कुठे होतं मला असं वाटतं की हा एक वेगळा इंटरव्ह्यूचा विषय होईल. पण कोविड काळामध्ये जो भ्रष्टाचार जो झाला तो मोठ्या प्रमाणात उजागर करण्यात आला. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादी गोष्ट मला जर 2 रुपयाला मिळाली, जर तुम्ही कोविड म्हणून 10 रुपयाला घेतलं तर ह्याचं समर्थन होऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीची आवश्यकता नाही आहे, म्हणजे जी काही कोविड सेंटर्सचं त्यांचंच रेकॉर्डिंग आहे की बाबा रे तिथे पेशंटच आले नाही तर तुम्ही तिकडे बिलं लावले असतील तर तो भ्रष्टाचार आहे. ज्यावेळी मला असं वाटतं खिचडीचं जे प्रकरण आता जे बाहेर येत आहे, आम्ही स्वतः इकडे खिचडी वाटत होतो, जिथे रोटरी क्लब, लायन्स क्लब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे अनेक NGOज फुकटमध्ये खिचडी देऊ इच्छित होते, तिकडे तुम्ही कंत्राटदाराला पैसे देऊन खिचडी द्यायला लावली. बरं पैसे किती ह्याचाही काहीतरी हिशोब असं मला असं वाटतं. अनेको प्रकारचे भ्रष्टाचार, कारण पॅन्डेमिकच्या अंडर पॅन्डेमिक ॲक्ट जो असतो त्याच्यामध्ये कोणी कोणाला विचारू शकत नाही अशा भ्रमात राहिले. आणि सगळ्यात मोठा भ्रम हा होता की आपले 3 पक्षाचं सरकार आपण आयुष्यात आपल्याला कोण उखडून टाकू शकत नाही. ह्या भ्रमात राहिल्यामुळे त्यांचा पाय घसरत गेला आणि भ्रष्टाचाराची नदी जी आहे किंवा सागर आहे हा निर्माण झाला. साहेब, त्याच पद्धतीने आजच मला वाटतं महापौरांवर सुद्धा कारवाई होते, अटक व्हायची सुद्धा वेळ आता आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने उद्धवजी हे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाचे कौतुक होत आहे साहेब, कशा पद्धतीने त्यांचं कौतुक करायचं कमीच होत नाही आणि त्यांनी जे काम केलं आहे ते म्हणे जगात प्रसिद्ध होत आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की ज्या पद्धतीने कोविडचा भ्रष्टाचार झाला, तर साहेब त्यांना काय नेमकं म्हणायचं साहेब, त्यांना कशा पद्धतीने ते कौतुक करायचा विषय करतायत? नाही, कौतुक कोणी बघा असं आहे ना की कोणी कोणाचं कौतुक करायचं ते ठरतं. म्हणजे मी स्वतःचं समजा म्हटलं की मीच शाणा, मीच अमुक, तर ते मी माझं कौतुक ढोल बडून करू शकतो.
मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे या तुमच्या टी व्ही चॅनलच्या मधून, की उद्धवजींच्या सरकारने रेल्वे बंद केली का? तर रेल्वेतून प्रवास झाला तर माझा कोविड तुम्हाला होईल म्हणून, पेशंट वाढतील. त्यात उद्धवजींच्या सरकारने त्या मिनी बसेस चालू केल्या, एअर कंडिशन बसेस, बंद बसेस, ज्याच्यामध्ये 30 लोकांनी प्रवास केला, त्याच्यामधून 60 लोक प्रवासी करतायत. तर BSTच्या बसमध्ये असं काय होतं का हो, की माझा कोविड तुम्हाला होणार नाही? ते पण एसी होतं. हा, एसी बंद. आता हे का झालं? म्हणजे तुम्ही नेहमी म्हणतात की कंत्राटदारी तुम्ही चालू करताय, कंत्राटदारी तुम्ही BST मध्ये चालू केली आणि त्या कंत्राटदारीमुळे आपण बघतोय BST मध्ये कशा प्रकारचा संप झाला. त्यामुळे BSTला कंत्राटदारीत नेणारे हेच, आणि कंत्राटदारीवरती नेल्यानंतर परत मुंबईकरांना वेटीस जाणार हे पण अप्रत्यक्षरित्या हेच आहेत. तर मला असं वाटतं ह्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आता जगाला कळलेलं आहे. कौतुक तुम्हाला स्वतःचं करून घ्यायचं असेल आणि घरात बसून जर कोण बेस्ट होत असेल तर मला काहीच म्हणायचं नाही आहे. आणि त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा. त्यांना ज्या प्रकारचं राजकारण करायचं त्यांना करू दे. पण काल मला असं वाटतं लोकसभेमध्ये आणि परवा अमित भाईंचं भाषण आणि काल माननीय नरेंद्र भाईंचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर तुम्हाला कळेल की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्या सर्व लोकांनी कशा प्रकारे काम केलं आणि गेल्या 9 वर्षामध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार कशा प्रकारचं काम करतं. त्यामुळे जनता सुज्ञ आहे आणि आम्हाला त्याची चिंता नाही, रिझल्टची चिंता नाही आहे. काम करत राहू बस. साहेब, तुम्ही एक एज्युकेट पर्सन आहे, नगरसेवक म्हणून तुम्हाला काय कामं केली पाहिजे हे तुम्ही फार चांगल्या पद्धतीने करताय. आणि ज्या पद्धतीने 9 वर्षात मोदीजींनी जे काम केलं त्यात मुद्रा लोन असेल, अशा अनेक योजना आहेत. पण ह्या लोकांना कळत नाही आहे का? किंवा विरोधक ज्या पद्धतीने भाजपवर जे प्रहार करताय गल्लीपासून संसदेपर्यंत, संसदेमध्ये सुद्धा मोदीजींची कबर खुदेगी अशा पद्धतीचा विषय जेव्हा येतो तेव्हा एक कार्यकर्ता नगरसेवक म्हणून तुम्हाला कसं वाटतं? आणि ह्या ज्या योजना आहेत साहेब ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतायत आणि लोकांना त्याची जाणीव देत आहे, काय आहे हा विषय साहेब? नाही, ह्याच्यात मला असं वाटतं की असं आहे ना की माननीय नरेंद्र मोदींना लोक ज्या प्रकारे बोलतात आणि जी लोक बोलत आहेत त्याचं कारण असं आहे त्या सगळ्यांची दुकानं बंद झाली. मुळात असं आहे ना की 80 कोटी लोकांना माननीय नरेंद्र मोदींनी कोविडच्या काळामध्ये 1.5 वर्ष मोफत धान्य दिलं आणि ती योजना अजून काही लोकांना आजही चालू आहे. जर काँग्रेस जर ह्या काळात असते तर त्यांनी काय केलं असतं ह्याचा विचार केला पाहिजे. लोकांना खरोखर धान्य मिळालं असतं का, की 100 किलो वरून आलेलं धान्य फक्त 20 किलो लोकांकडे गेलं असतं. माननीय नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना 2,000 रुपये जे डायरेक्ट त्यांच्या खात्यात देत आहेत ते काँग्रेसच्या काळात काय झाले असते ह्याचा पण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी कोविडची महामारी झाली त्यावेळी देशातला एकही नागरिक असा नव्हता की जो सांगू शकतो की बाबा मला कोविडचं इंजेक्शन मिळालं नाही. 2-2 वेळा आपण इंजेक्शन दिले, अनेकांना तर बूस्टर डोस मिळाले. 140 कोटी लोकांना 2 डोस देणं आणि अशा महामारीमध्ये प्रगत देशामध्ये जिथे हजारोनी लोक मरत होती त्याच्यामध्ये आपल्याकडे अक्षरशः म्हणजे मृतांची संख्या की दुर्दैवी जी आहे ती संख्या फार कंट्रोल्ड आहे. आणि हे यश जे असेल तर ते माननीय नरेंद्र मोदींना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे लोक काय बोलतात ह्याच्याकडे जनता लक्ष देत नाही. एवढंच काय, युक्रेनमध्ये ज्या युद्ध चालू झालं त्या पाकिस्तानचे स्टुडंट्स भारताचा झेंडा घेऊन बाहेर पडले होते. आता ह्याच्यापेक्षा जास्त काय म्हणायला पाहिजे? म्हणजे मला असं वाटतं की माननीय नरेंद्र मोदींनी देशात काम केलं, देशाच्या बाहेर जे काम केलं आहे त्याला तोड नाही आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या पार्ट्या एकत्र झाल्यात कारण त्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी आहेत तो पण आपलं काही खरं नाही, आपलं दुकान चालणार नाही. आणि सगळे कुटुंब वत्सल म्हणजे कुटुंब म्हणजे स्वतःचं कुटुंब वत्सल अशी लोक आहेत. त्या त्यांची फारशी फिकीर करण्याची आम्हाला गरज नाही. त्यांनी शिव्या घालत बसू दे. माननीय मोदींनी कालच सांगितलं की तुमची ज्या शिव्या आहेत त्या आम्हाला काम करायला प्रेरणा देतं. आम्ही अजून आणि अजून चांगलं काम करू बस. साहेब, 1-2 प्रश्न घेतो. आता तुम्ही नगरसेवक होतात, वेळ संपलेली आहे तरी काम करताय. निवडणुका कधी होतील साहेब? आणि असं म्हटलं जातं की भाजपच निवडणुकीला लांबणीवर टाकताय, हा काय आरोप आहे साहेब? भाजप निवडणुकीला लांबणीवर कसं टाकेल? कारण आपण बघितलंय की 227 की 236 ह्याच्यावरती शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष कोर्टात गेलेत आणि ते हिअरिंग चालू आहे.
आणि मला असं वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये त्याचं हिअरिंग होणार आहे. त्याचा रिझल्ट जो लागेल आणि मला असं वाटतं 227 कारण ते लॉजिकली बरोबर आहे त्या दृष्टीने लागलं सुप्रीम कोर्ट की निवडणूक होतीलच. निवडणुकांची चिंता आम्हाला नाही आहे. आम्ही निवडणुका असो किंवा नसो आम्ही काम करत आहोत. साहेब तुमच्याकडे पराग अळवणी साहेब आमदार असतील किंवा खासदार पूनम महाजन जे असेल आणि असं बघायला गेलं तर अंधेरी विधानसभा आणि पार्ला विधानसभा आहे, दोन तुकडे तुमच्याकडे अर्धे अर्धे आले. साहेब कशा पद्धतीने तुम्हाला आमदार खासदारांचा फंड आणून काम करता आलं साहेब? फार मोठी गोष्ट आहे, कारण की आमदार खासदाराचा फंड आणून काम करणं म्हणजे मोठी कामं होतात. नाही बघा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2 विधानसभा आहेत, हे शेवटी आम्ही एक पक्ष म्हणून काम करतो. भौगोलिकदृष्ट्या वेगळे असतील पण पक्ष म्हणून आपण एकत्रच असतो ना. त्यामुळे फंडाचं जे तुम्ही म्हणताय 2 वेगळ्या विधानसभा ते ॲडमिनिस्ट्रेटिव्हली वेगळे असतात. आणि ह्या भागामध्ये पार्ल्या भागामध्ये काम करत असताना मला सोपं जातं, कारण आमदार आणि खासदार एकाच पक्षाचे आहेत. त्यावेळी त्यांचं फंड, त्यांचं कॉपरेशन, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. ज्यावेळी ह्या भागात येतो अंधेरी भागामध्ये, तिकडे आज कीर्तीकर साहेब परत युतीचे असल्यामुळे, आणि मला एक सांगायला आनंद होतो की मी ज्यावेळी ह्या जिल्ह्याचा म्हणजे अंधेरीपासून गोरेगाव जिल्ह्याचा अध्यक्ष होतो 2014 साली, त्यावेळी माननीय कीर्तीकर साहेब खासदार झाले. त्यांच्या त्या विजयात पण आमचा म्हणजे माझा वैयक्तिक नाही, भारतीय जनता पक्षाचा वाटा आहे. आणि माननीय कीर्तीकर साहेब हे खरोखर सदहृदयी आहेत आणि ते मान्य करतात की माननीय नरेंद्र मोदीमुळे मला विजय मिळाला, कारण 2009 त्यांना यश मिळालं नव्हतं. पण 14 मोदींच्या करिश्म्यामुळे जे इतर शिवसेनेचे खासदार निवडले त्याप्रमाणे कीर्तीकर साहेब, आणि ते दिलखुलासपणे म्हणतात की हो मोदीजीमुळे मला हे यश मिळालेलं आहे. आणि त्यामुळे आज कीर्तीकर साहेब परत आज आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे इथे काम करायला अडचण नाही आहे. आणि शेवटी असं असतं की मी एक गोष्ट बघतो की भारतीय जनता पक्षाची नीती अशी आहे की निवडणुकीच्या काळामध्ये जो मला मतदान करेल तो माझा आणि जो करणार नाही तो माझा नाही, असं मी करत नाही. त्यामुळे माझ्या या संपूर्ण भागामध्ये जिथे भाजपला मतदान झालं आहे किंवा जिथे भाजपला मतदान नाही झालं आहे, या दोन्ही ठिकाणी आम्ही कामं केलेली. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे पुढची निवडणूक ज्यावेळी आम्ही वॉर्ड 84मध्ये लढू, जो कोण उमेदवार असेल त्याला मतदान कुठून किती मिळेल हे तर महत्त्वाचं आहेच. पण मला एक सांगावंसं वाटतं की संपूर्ण वॉर्डमध्ये अशी कुठली एरिया नसेल जिथे मतदार म्हणेल की ह्याच्या आधीच्या नगरसेवकाने आमच्याकरता काम नाही केलं, आम्ही सगळ्यांकरता काम केलं आहे. मतदान तुम्ही कोणाला कराल हे तुमचा शेवटी प्रश्न. आणि कट्टर जे पक्षाचे कार्यकर्ते असतात ते कधी मतदान दुसऱ्या पक्षाला करत नाही काही झालं तरी, पण त्यांना आज उंगली उठवण्याकरता कुठलीही आम्ही जागा ठेवलेली नाही आहे. साहेब आता विषय असा आहे की असं म्हटलं जातं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळेल आणि महापौर भाजपचा बसेल. कसं वाटतंय साहेब, तुम्ही काय सांगू शकाल याविषयी? नाही, मी जसं म्हटलं की शेवटी बहुसंख्येने असं की महापौर आमचा बसणार, पण महापौर बसावा म्हणून पक्ष काम करत नाही आहे. तर निवडून येऊन चांगलं काम करायला मिळावं ह्याच्याकरता बहुमत पाहिजे निश्चितच, कारण बहुमत असतं तर आम्ही अजून चांगलं काम करू शकलो असतो. त्यामुळे बहुमत यायला पाहिजे. आणि आमचा निश्चितच आम्हाला ज्यावेळी 227 जागा लढवायला मिळाल्या साधारण 25 वर्षांनंतर, त्यावेळी आम्ही 82वरती पोचलो. आणि गेल्या 5-6 साडेसहा वर्षामध्ये केलेलं काम, राज्य सरकारने केलेलं काम, ह्याच्या जोरावरती मला असं वाटतं, आणि केंद्रातलं माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेलं काम ह्याच्या जोरावरती मला असं वाटतं महानगरपालिकेमध्ये पण आमचे निश्चितच बहुमताच्या पुढे आमचा आकडा जाईल. साहेब 3 पार्ट्या, आता जसं एक BJPचं कमळ, शिवसेनेचं धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचं घड्याळ, कशा पद्धतीने ह्या निवडणुका लढवल्या जाते? कदाचित ह्याच्यामध्ये थोडं त्रास होईल किंवा पक्षामध्ये तुटफूट होण्याचे चान्सेस वाटतात का? काय तिकीट न मिळालं की नंतर शेवटी थोडा राग रोष असतो, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? शेवटी मोठी जबाबदारी येणार आहे. नाही, मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याइतका मी मोठा माणूस नाही आहे. त्याचं उत्तर आमचे नेते, सर्वोच्च नेते देतील. पण मला एक सांगावं वाटतं की 25-30 वर्ष आम्ही युतीत होतोच. मी जसं म्हटलं 227 पैकी 65 सीट लढत होतो. पण आता तुम्ही बघितलं की विदाऊट युती लढलो तर आम्ही 82 जिंकून आलो. म्हणजे आमची ताकद होतीच ना, तरी पण आम्ही कमी लढत होतो. त्यामुळे राजकारणामध्ये ह्या ज्या काही ॲडजस्टमेंट असतात ते मोठं उद्दिष्ट लक्षात ठेवून करावं लागतात आणि ते करू. मला असं वाटतं नेतृत्व ह्याच्यावरती निर्णय घेतो आणि आम्ही कार्यकर्ते, कारण ज्यावेळी युती तुटली त्यावेळी मला इलेक्शन लढवायला मिळाली. युती असती तर मी इलेक्शन लढलो नसतो, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला नसता. त्या युती तुटली, शिवसेनेच्या
त्यावेळेच्या अहंकारी स्वभावामुळे, म्हणजे ते जे नेते होते त्यांचे, आजचे नेते तसे नाही आहेत, तर त्यांच्यावर युती तुटली. त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने तिकीट दिलं आणि लोकांना कळलं की हा जो वॉर्ड आहे हा भाजपचा आहे, शिवसेनेचा नाही. तर खरंच खूप बरं वाटलं. अभि सामंत साहेबांसारखे नगरसेवक होऊन गेले, आज माजी नगरसेवक असताना सुद्धा लोकांची सेवा आज या ऑफिसमध्ये बसून करतायत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. मी अतुल जैन, हिंदी न्यूज चॅनल मित्रांनी 24/7. थँक्यू.